आणि आता एक नजर टाकूयात मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। मध्य आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर तर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार। मालमत्ता खरेदी विक्रीच्या दस्तांच्या प्रतीमध्ये खरेदी विक्री आणि साक्षीदाराचे आधार क्रमांक आणि अंगठ्याचे ठसे गोपनीय राहणार। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची माहिती। राज्यात 80 वर्षांपुढील 26 लाख मतदार यंदा घरून मतदान करणार। सुलभरित्या मतदानाची दिव्यांगांसाठी ही सोय। पुणे जिल्ह्यात 2,48,525 मतदार। मुंबईमध्ये तापमानातील चढउतारामुळे उकाडा वाढला। पुढील 2 ते 3 दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। लुटमारीच्या घटनांविरोधात मध्य रेल्वेची मोहीम। 3 दिवसात वडाळा कल्याण अंबरनाथ इथून प्रत्येकी 1 आणि भुसावळ इथून 1 आरोपीला अटक। रेल्वे गाड्या आणि स्थानकांवर गस्त वाढली। मुंबईमध्ये शौचालयांचं बांधकाम रखडवणाऱ्यांना दंड। झोपडपट्ट्यांमधील शौचालयाची पुनर्बांधणी करण्याच्या कामाला विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना 5 लाख रुपये दंड। मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा इशारा। मुंबई विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी होणार। विमान कंपन्या आपल्या सेवांमध्ये कपात करणार। इंडिगो कंपनी 6 ते 12 विमानांचं उड्डाण रद्द करणार असल्याची माहिती। मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जमिनीखाली बोगद्याचं जाळं निर्माण केलं जाणार। पालिकेकडून तपशीलवार अहवाल तयार करण्याची तयारी सुरू। पनवेलमध्ये आंदोलनं करूनही पाणी मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक। पाणी नाही तर मतदान नाही अशा आशयाचे झळकवले फलक।